ओके, आपल्याला त्या ठिकाणी एक्सरसाइज मधला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 6 बघूया. फाइंड QP using the information given in the figure. Find QP using given information इन द फिगर. ठीक आहे. आता काय फिगर दिलेली आपण बघूया या ठिकाणी. बघा, PMQ and here it is Q. Okay, the value is 25, 40 and here it is 14. 25, 40, here it is 14 आणि QP तुम्हाला विचारलेला आहे. ओके, आणि here it is the angle bisector. As from figure NQ is काय, angle bisector of angle N. angle N चा तो angle bisector आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल. therefore बघा, mn upon np is equal to, m पासून स्टार्ट केलं होतं, ही साइड घेतली होती अँगल बायसेक्टरची, मग याची इकडची घ्यायची mq upon qp बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. इथे लिहिणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, QP ला इकडे घेऊ. QP इज इक्वल टू NQ इंटू NP डिवाइडेड बाय MN. MQ किती आहे, हियर इट इज 40. NP किती आहे, NP इज 40 and MN इज 25. अब 5 ने डिवाइड करूया. 5 5 जा 25, 5 8 जा. ठीक आहे. आपण याला मल्टिप्लाय करून घेऊ. इट इज 3 डिवाइड बाय 5. 5 2 जा 10, 1 उरला 5 2 जा 10 डॉट 2 उरला परत 0 दिला पुढे. 5 4 जा 20. दिस इज द व्हॅल्यू ऑफ QP. दिस इज द आन्सर. ठीक आहे. तर ह्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण या ठिकाणी आन्सर काढलेले आहे. ठीक आहे. तुमच्या लक्षात येत असेल की प्रॉपर्टीज किती महत्त्वाच्या आहेत, ज्या आपण स्टार्टिंगला त्याचे प्रूफ्स बघितले. ठीक आहे. तर हे व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर नंबर 7 बघू आपण. ओके, राईट ऑन दिस. Number 7. In the figure, AB parallel to CD parallel to EF. Find X and AE. बघा, या ठिकाणी कोणत्या पद्धतीने घेतलेले आहे आपण डायग्राम बघूया. AB CD EF. द व्हॅल्यूज, ही x आहे, ही 12 आहे आणि इकडे किती दिले, हियर इट इज 8, हियर इट इज 4. हे व्हॅल्यूज दिलेले आहे आपल्याला. ठीक आहे. दीज आर द टू ट्रान्सव्हर्सल. ह्या ट्रान्सव्हर्सल आहे आणि ह्या पॅरलल लाईन्स आहेत, व्हर्टिकल दिलेल्या. लिहायचं आता इथं ॲज काय, चला आन्सर मी इकडे राईटला लिहितो. ॲज काय लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी बघा, दिस डिवाइडेड बाय दिस
इज इक्वल टू धिस डिवायडेड बाय धिस. कसं काय? इंटरसेप्ट्स ऑफ द पॅरलल लाईन्स, ह्या पॅरलल लाईन्स आहेत, ह्या दोन ट्रान्सव्हर्सल आहेत, त्याच्यामध्ये जे इंटरसेप्ट असतील त्यांचा रेशो इक्वल असतो. ही आपण प्रॉपर्टी बघितलेली. मग लिहूया इथे ॲज AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF. This divided by this is equal to this divided by this. Reason काय? Intersects of parallel lines. ओके, चला मग आपल्याला कोण CE काढायचं आहे. CE म्हणजे चला व्हॅल्यूज पुटअप करूया आपण. AC किती आहे? 12. हा किती आहे? X. हा किती आहे? 8. हा किती आहे? 4. Therefore x is equal to, x ला तिकडे पाठवू. चला क्रॉस मल्टिप्लाय करू. 12 into 4 is equal to 8 into x. x ला ठेवू फक्त इथे. हे खाली 12 into 4 डिवाइड बाय 8. 4 1 जा 4 2 जा 2 ने याला डिवाइड केलं 6. x is equal to किती आला? 6. आणि फायनली तुम्हाला अजून एक विचारलंय AE as AE is equal to AC plus CE, AC plus CE which is equal to AC plus X, कारण CE means X, which is equal to 12 plus 6. This is 12. X किती आलाय आपला? 6, which is equal to 18. This is the final answer. Okay, this is all about the question number 7. हा आपण बघितलाय. क्वेश्चन नंबर 8 कडे जाऊ आपण. राईट डाऊन दिस. बघा या ठिकाणी सिमिलर प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला भेटत आहेत या एक्सरसाइज मध्ये. त्याच टाईपचे प्रॉब्लेम रिपीट होत आहेत, तरी आपण एकदा सॉल्व्ह करूया. इन ट्रायंगल एलिमेंट, इन ट्रायंगल LMN त्यांनी दिलंय LT. LT is angle bisector of L. अँगल एल ची ती काय आहे? अँगल बायसेक्टर. ठीक आहे, आणि काय व्हॅल्यूज दिलेल्या आपल्या बघा. अँगल बायसेक्टर ऑफ एल नाही, हियर इट इज द अँगल बायसेक्टर ऑफ एम. आणि काय व्हॅल्यूज दिलेल्या आपण बघू. LM इज इक्वल टू 6. अगेन MN इज इक्वल टू 10. अगेन TN is equal to 8. Okay, find LT. ठीक आहे, चला डायग्राम आपण ड्रॉ करू याची. त्यांनी दिलेली. ओके, LT, here it is L, sorry, MT is the angle bisector. गिवन डेटा ते कधी कधी मोबाईलवरून बघत असतो ना, त्यामुळे दिसत नाही व्यवस्थित डायग्राम मध्ये. LMN व्हॅल्यूज काय काय दिलं आहे? LM 6, MN 10, TN 8, LT व्हॅल्यू विचारली तुम्हाला. ठीक आहे, ॲज काय लिहिते? अँगल बायसेक्टरचे साईडचा रेशो घ्या. LM upon MN is equal to LT upon TN. Reason काय? Property of angle bisector. Property of angle bisector. This divided by this is equal to this divided by this. बघा मग या ठिकाणी व्हॅल्यूज जर पुटअप केल्या, LM 6 डिवायडेड बाय MN 10 विच इज इक्वल टू याची व्हॅल्यू LT डिवायडेड बाय 8. LT ला जस्ट क्रॉस मल्टिप्लाय केलं, डिवाइड बाय 10. 2 ने डिवाइड केलं, 2 4 जा 2 5 जा. हियर इट इज 24 बाय 5, 4.8. 4.8. This is the value of LT. This is the final answer. ठीक आहे, हे 2-2 मार्काचे क्वेश्चन आहे, मिसलेनियस नाही, एकदम इझी क्वेश्चन्स आहेत. लिहून घ्या. ठीक आहे, राईट डाऊन दिस.
ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पुढचं. इन ट्रायंगल ABC BD बायसेक्ट्स अँगल B. इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD बायसेक्ट्स एंगल B. ठीक आहे, दिस इज प्रॉब्लेम नंबर इज 9. ठीक आहे, आता त्याच्या पुढे बघू आपण काय काय दिलेलं आहे. इफ AB इज इक्वल टू एक्स, इफ AB इज इक्वल टू एक्स, BC इज इक्वल टू एक्स प्लस 5. ठीक है, AD इज इक्वल टू एक्स माइनस 2, AD इज इक्वल टू एक्स माइनस 2, DC इज इक्वल टू एक्स प्लस 2. फाइंड वैल्यू ऑफ x, फाइंड वैल्यू ऑफ x. डायग्राम इज गिवन, त्यांनी दिलेली आपल्याला डायग्राम. ठीक आहे, बघू. डायग्राम दिली नाही तरी आपल्याला ड्रॉ करता आली पाहिजे, लक्षात घ्या. सिमिलर डायग्राम आहे ऑलमोस्ट. ABC अँगल B चा बायसेक्टर कोण आहे, BD इज द अँगल बायसेक्टर. AB काय x, BC x प्लस 5, AD x minus 2, DC x plus 2. Okay, and this is the angle bisector. As BD is angle bisector of angle ABC. Therefore आपल्याला काय लिहिता येईल, this divided by AB divided by BC is equal to AD divided by DC. This divided by this अँगल बायसेक्टरच्या शेजारी असलेले दोन साइडचा रेशो इज इक्वल टू समोर असलेले ज्या ठिकाणी डिवाइड झालेले पॉइंट डी चे तर त्याचा रेशो इक्वल असतो. बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. ठीक आहे, AB ची व्हॅल्यू किती आहे, x डिवाइड बाय BC ची व्हॅल्यू काय आहे, x प्लस 5. AD ची व्हॅल्यू काय आहे, x मायनस 2. DC ची व्हॅल्यू काय आहे, x प्लस 2. क्रॉस मल्टिप्लाय करू, दिस इंटू दिस, x इंटू x प्लस 2 इज इक्वल टू x मायनस 2 इंटू x प्लस 5. दिस इंटू दिस, x इंटू x स्क्वेअर, 2 इंटू x 2x, x into x, x square, 2x into 5x minus 2x, minus 2 into here it is minus 10. x square तिकडे गेला का minus x square मिळेल, हे कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, इथं 2x तसंच ठेवतो. 5x minus 2x that is 3x minus 10, minus 3x ला इकडे आणतो, that will be 2x minus 3x is equal to minus 10. इथे minus 6 is equal to minus 10, minus 2 minus 3 that will be minus x. ठीक आहे, मायनस मायनस कॅन्सल, x इज इक्वल टू 10 आणि त्यांनी तुम्हाला xच विचारला होता. दिस इज द फायनल आन्सर. ओके, हा या ठिकाणी झालाय 9 नंबरचा क्वेश्चन. नंबर 10 बघूया यानंतर आपण. राईट डाऊन दिस. ओके, नेक्स्ट या ठिकाणी नंबर 10. नंबर 10 मध्ये काय दिलेलं आहे, in the given figure segment PQ is parallel to segment DE. Segment QR parallel to EF, QR parallel to segment EF. Show that segment PR parallel to DF, segment PR parallel to segment DF. ओके, आता या ठिकाणी आपण डायग्राम बघू, काय दिलेली डायग्राम आणि ते शो दॅट करूया आपण. ओके, बघा.
Okay, this is the diagram. PQR, here it is PQR, and outside the DEF, outside the triangle is DEF, and here it is सगळ्यांचा कॉमन पॉइंट X. आता त्यांनी काय काय दिलेलं आहे आपण बघू आणि त्यावरून पुढच्या प्रूफला जाऊया. ठीक आहे, बघा त्यांनी काय काय दिले. PQ इज पॅरलल टू DE. कुठे PQ पॅरलल टू DE. चला, as PQ इज पॅरलल टू DE, therefore काय लिहिता येईल आपल्याला, हे दोन जर लाईन पॅरलल असतील PQ आणि DE, आणि ही बघा ही एक ट्रान्सव्हर्सल आणि ही एक ट्रान्सव्हर्सल, एवढाच पार्ट बघू आपण. हे बघा इतका, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, याचा अर्थ धिस डिवाइडेड बाय धिस इज इक्वल टू धिस डिवाइडेड बाय धिस. एवढा पार्टला कव्हर केलं तर मग आपल्याला काय लिहिता येईल या ठिकाणी, XP अपॉन XP अपॉन PD is equal to this divided by this is equal to this divided by this, XQ upon QE. The reason is, what is the reason? Basic proportionality theorem. Triangle च्या, ठीक आहे, दोन या ठिकाणी बेसिक proportionality theorem. ठीक आहे, हा बेसिक प्रॉपर्टी. तसंच अजून तुम्हाला काय दिलंय, अँड QR इज पॅरलल टू EF आहे बघा. QR इज पॅरलल टू EF. ठीक आहे, देअरफॉर ह्या ट्रायंगल मध्ये जरी बघितलं, आता हा पार्ट आणि हा पार्ट एकमेकांना पॅरलल आहे. दिस इम्प्लाइज दॅट this divided by this is equal to this divided by this. यांचा रेशो, इंटरसेप्टचा रेशो सेम असला पाहिजे. या ठिकाणी काय येईल, XQ डिवाइडेड बाय QE इज इक्वल टू, याला इक्वेशन 1 म्हणू, अँड XR डिवाइडेड बाय RF. रिझन काय, नेहमीप्रमाणे बेसिक प्रपोर्शनॅलिटी theorem. Okay, this is equation number 2. Therefore, from equation 1 and 2, 1 आणि 2 वरून हे बघा, XQ upon QE is equal to this आणि XQ upon QE is equal to this. It means this term is equal to this term असं आलं पाहिजे. ठीक आहे, therefore XP upon PD is equal to XR upon RF. This is the third equation. This implies that, बघा याचा अर्थ काय झाला, XP this divided by PD is equal to this divided by this. आता जर हा रेशो सेम आला, इट मीन्स हे दोन लाईन कसे पाहिजे, पॅरलल, कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याचा रिव्हर्स अप्लाय करतो आपण, कॉन्व्हर्स. ठीक आहे, दिस इम्प्लाइज दॅट सेगमेंट PR must be parallel to segment DF. Reason काय, converse of basic proportionality theorem. बेसिक या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा एक पार्ट आहे. तर दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन नंबर 10. याच्यानंतर आपण पुढचा पार्ट स्टार्ट करतोय. राईट डाऊन दिस. चला, काही पार्ट आपण रिवाइज करतोय लास्ट इयरचा, जो आता आपल्याला लागणार आहे पुढे जाऊन. ठीक आहे, समजा या ठिकाणी मी एक ट्रायंगल घेतोय. हियर इट इज सपोज ट्रायंगल ABC. And this is the triangle suppose PQR, suppose. ठीक है, angle A is equal to angle P, angle B is equal to angle Q, angle C is equal to angle R, and बघू आपण here angle A is equal to angle P, angle B is equal to angle Q, angle C is equal to angle R.
याची व्हॅल्यू याची 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 आणि या अँगलची व्हॅल्यू जर सेम असेल अँड बघा ए बी अपॉन पी क्यू अपॉन म्हणतोय बरं का, इक्वल टू नाही म्हणत आहे. ए बी इज इक्वल टू पी क्यू असं म्हणत नाहीये, यांचा रेशो म्हणतोय. ठीक आहे. बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. this divided by this is equal to this divided by this is equal to this divided by this असं असेल तर आपण काय म्हणू शकतो, therefore triangle ABC is similar to triangle PQR. This means similar to. I am not writing the congruent. Congruent म्हणजे सेम, एक्झॅक्टली सेम. समजा हा एक ट्रायंगल, हा 4 तर हा 4, हा 5 तर हा 5, हा 3 तर हा 3. हे झाले कॉन्ग्रंट. ठीक आहे. सिमिलरचा मिनिंग काय असतो माहिती का, या ठिकाणी सिमिलरचा मिनिंग काय, साईडचा रेशो सेम. साईडचा रेशो काय असतो, सेम असतो. इथे लक्षात, रेशो सेम येतो, दॅट इज द सिमिलर. ठीक आहे. ओके. तर हा एक पार्ट झाला, हे एवढं लिहून घ्या. त्यानंतर आपण सिमिलरचे जे काय या ठिकाणी सिमिलॅरिटीचे जे या ठिकाणी आपल्याकडं ऑप्शन्स आहेत किंवा जे काय टाइप्स आहेत ते थोडेसे लगेच बघून घेऊ आपण. राईट डाऊन दिस. मी इथे हेडिंग लिहितो, टाइप्स ऑफ सिमिलॅरिटी टेस्ट. टाइप्स ऑफ सिमिलॅरिटी टेस्ट. बघा, फर्स्ट वन ट्रिपल ए टेस्ट. ट्रिपल ए टेस्ट म्हणजे काय, समजा मगाचंच एक्झाम्पल आहे आपल्याकडे. मगाचंच एक्झाम्पल घेऊ, ABC PQR. this angle, this angle, this angle, this angle and this angle. Angle A is equal to angle P, angle B is equal to angle Q, angle C is equal to angle R. ठीक आहे. हे सेम असतील. then we can write triangle ABC similar to triangle PQR. रिझन काय द्यायचं, बाय ट्रिपल ए टेस्ट असं रिझन देतात त्या ठिकाणी. ठीक आहे. मग याचा अर्थ त्यांच्या साईडचा पण रेशो सेम असला पाहिजे असं आला तर. सेकंड टाइप आहे AA टेस्ट. AA टेस्ट काय आहे बघा, इफ any two angles of two triangles are same, then those two triangles are similar to each other by AA test. 3 अँगल पाहिजे असं काही नाही, 2 अँगल जरी असले तरी पण आपण लिहू शकतो बाय AA टेस्ट. ते 2 ट्रायंगल कसे आहेत एकमेकांच्या सिमिलर आहे. सर असं कसं काय पॉसिबल आहे, तुम्ही बघा ना, हा अँगल सेम आला, हा अँगल सेम, असे 2 दिले, याचा अर्थ थर्ड पण असणारच आहे ना. येते लक्षात, 2 अँगल सेम आलं, तिसरं पण असणार आहे. ठीक आहे. पण 2 दिले त्यामुळे लिहिताना काय म्हणायचं, बाय AA टेस्ट. ठीक आहे. थर्ड बघूया आपण. थर्ड मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, थर्ड टेस्ट कोणती आपण बघूया. या ठिकाणी त्यांनी दिल्याप्रमाणे SAS टेस्ट. SAS टेस्ट मध्ये काय असतं बघा, एक अँगल सेम असतो आणि 2 साइडचा रेशो सेम असतो. लक्षात घ्या. बघा, आपण 2 ट्रायंगल या ठिकाणी काढू, त्यांनी बुक मध्ये जे दिले तेच काढूया आपण. ठीक आहे. काय दिलेलं इथे, अँगल L इज इक्वल टू S. ठीक आहे. S, here it is RT and here it is KM. Here it is 1, here it is 2, here it is 1.5, here it is
3. ठीक आहे, ह्या डायग्राम काढून घे इथपर्यंत सगळं लिहा, मग याच्यावरती मी एक्सप्लेनेशन लेफ्ट साईडला सांगतो तुम्हाला. ओके, राईट डाऊन दिस. ओके, SAS टेस्ट म्हणजे काय? साइड अँगल साइड. पण साइड अँगल साइड मध्ये साइड ज्या आहेत ते सेम नसतात, ते इक्वल रेशोज मध्ये असतात. म्हणजे बघा, आपण या ठिकाणी बघूया, एक अँगल सेम असतो डायरेक्ट. हियर अँगल A इज इक्वल टू अँगल S. एक अँगल सेम, दोन साइडचा रेशो KL अपॉन RS किती येतो? 1/1.5. याला जर समजा 2 ने मल्टिप्लाय केलं वरती 2, याला 2 ने केलं तर 2/3. ठीक आहे, आणि इकडे काय? LM अपॉन ST, LM अपॉन ST तो किती झालाय? 2/3. हा पण 2/3, हा पण 2/3. देअरफॉर KL अपॉन RS इज इक्वल टू LM अपॉन ST. दोन साइड्स, ही एक साइड, दोन पेअर ऑफ साइड्स, आणि ही साइड आणि ही साइड यांचा रेशो इक्वल आला S म्हणून दिस इज व्हॉट. देअरफॉर ट्रायंगल KLM सिमिलर टू ट्रायंगल RST. हा KLM असा घेतला तर याला पण असंच घ्यायचं RST, नाही तर TRS करू नका. जिथून सुरुवात केली, समजा तुम्ही L ने स्टार्ट केलं, LMK, तुम्ही इथं लिहिताना पण STR. ठीक आहे, KLM, मग इथं पण लिहिताना RST, त्याच प्रोपोर्शन मध्ये जायचं याला. ठीक आहे, कोणती टेस्ट? रिझन काय देणार? बाय साइड अँगल साइड टेस्ट. दिस इज ऑल अबाउट द थर्ड वन. आता नंतर आपण बघूया फोर्थ. ठीक आहे, फोर्थ मध्ये तुम्हाला दिलेलं आहे साइड टेस्ट. तिन्ही साइड एकमेकांच्या रेशो मध्ये असतात. ठीक आहे, बघा. ओके, कोणते? PQR and here it is XYZ. ठीक आहे, उलट आहे. याला जर तुम्ही हे बघा असं थोडंसं फिरवलं, याच्यामध्ये आणलं इकडे, तर हा काय होईल? हा R वरती जाईल, R बा, आणि हा इकडे, हा R वरती गेला, हा Q आणि हा P. हे दोघं जवळपास, म्हणजे जवळपास म्हणण्यापेक्षा प्रपोर्शन मध्ये दिसत आहेत आपल्याला. कोणत्या पद्धतीने? चला, या ठिकाणी त्यांनी जे साइड सांगितले, PQ अपॉन YZ. बघा, PQ अपॉन YZ जे हॉरिझॉन्टल आहे ते घेतला. हा हियर PQ अपॉन YZ जे हॉरिझॉन्टल आहे ते. नंतर जे असे क्रॉस होते, कोणते? PR अपॉन XZ, आणि जे ह्या पद्धतीने एकमेकांना ह्या ठिकाणी पॅरलल आहे, कोण? QR अपॉन XY. यांचा रेशो सेम असेल तर आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर ट्रायंगल. कोणते ट्रायंगल? ट्रायंगल सांगताना व्यवस्थित सांगायचे, लक्षात घ्या. हा कॉर्नर पॉइंट आहे, म्हणजे याला तुम्ही असं सरळ केलं तर ते दिसतं नाही, एक असा आहे आणि एक दुसरा असा दिसेल. याला वर केलं तर R इकडे जाईल, Q खाली येईल, P पण इकडे येईल. ठीक आहे, असे प्रपोर्शन मध्ये दिसले पाहिजे. मग ट्रायंगल इथून जर घेतलं PRQ किंवा PQR असं घेतलं, PQR, हे बघा PQR, तर याला पण असंच घ्यावं लागेल, इथून म्हणजे Z/X. ट्रायंगल Z/X. ठीक आहे, समजा तुम्ही याला लिहिताना काय लिहिलं असतं? RPQ असं जर लिहिलं ट्रायंगलला, RPQ, याला असंच घ्यायचं, इथून काय? XZY असा आला असता. ठीक आहे, तर ती एक लिहिण्याची मेथड आहे फक्त, बाकी दुसरं काही नाही. हे काय झालं या ठिकाणी? सिमिलर. ठीक आहे, तर दिस इज द फोर्थ SSS टेस्ट. कोणत्या टेस्टने इथं रिझन देऊन टाकायचं? बाय
एस एस एस. ओके, दिस इज ऑल अबाउट द फोर्थ. आणि हे झाले याचे टोटल टेस्ट. पहिले बघितलं ए, नंतर ए टेस्ट, नंतर एस टेस्ट, अँड दिस इज द एस टेस्ट. तर त्या ठिकाणी जे साईड असतात त्या इक्वल नसतात, त्यांचा रेशो सेम असतो, हे लक्षात घ्या सिमिलॅरिटीमध्ये. ओके, तर हे एवढं लिहून घ्या आणि या ठिकाणी आपण आज थांबतोय. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय.